मंचर आवसर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि मंचर पंचायत समितीचे उमेदवार सुनील बानखेले यांचा निवडणूक प्रचार जोरदार सुरू आहे। लोकांचा आमच्यावर आणि आमच्या पक्षावर विश्वास आहे आणि विजय आमचाच होणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। मंचर आवसर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि मंचर पंचायत समितीचे उमेदवार सुनील बानखेले यांचा प्रचार जोरात सुरू आहे। जनतेकडूनही त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। शिवसेनेचे मंचर आवसारी गटाचे उमेदवार प्रज्ञाताई भोर आणि मंचर पंचायत समिती गणाचे उमेदवार सुनील बानखेले यांनी प्रचारामध्ये चांगलीच मुसंडी मारली आहे। घरोघरी जाऊन ते मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत आणि त्यांच्या सुखदुःखामध्ये सामील होत आहेत। प्रचाराच्या दरम्यान लोकांकडून त्यांना चांगला प्रतिसाद मिळतोय। प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली आहे। लोकांचे जनमत आमच्या मागे आहे। लोकांचा पक्षावर आणि आमच्यावर विश्वास आहे आणि आम्ही बहुमताने विजयी होणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। प्रचार करत असताना लोकांनीही त्यांना भरभरून आशीर्वाद दिलेत। श्री क्षेत्र वडगाव काशिमबेग येथील मोरया गणपतीचे दर्शन घेऊन पहिल्या टप्प्यातील प्रचार फेरीची सांगता करण्यात आली आहे। परंतु मंचर आवसर जिल्हा परिषद गटाचा आणि मंचर पंचायत समिती गणाचा सदस्य कोण असणार हे 21 तारखेच्या मतदानामधनं कळेल। मागच्या वेळेस ज्या काही भूलतापा दिल्या त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की बऱ्याच मुलांना आम्ही कारखान्यामध्ये, थोरंदाळ्याच्या कंपनीमध्ये, डेअरीमध्ये कामाला लावू, पण असं काही न होता त्यांनी कुठेही एकाही मुलाला कामाला लावलेलं नाहीये। पण ह्यावेळेस वडगावची मुलं काय भूलणार नाहीये। सगळी तरुण कार्यकर्त्यांनी ठरवले आहे आपलं मत हे प्रज्ञाताई आणि सुनील भाऊ बानखेले यांनाच देण्यात येणार आहे। आमचा हा एकच पक्ष राहील, फक्त धनुष्यबाण। मागील पंचवार्षिकला विकासाच्या नावाखाली राजकारण झाले। रस्ते करून देतो म्हणले, गावामध्ये कामं करतो, एकही काम झालं नाही। आता वडगावची सर्व जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही। आता मतदान फक्त धनुष्यबाणालाच होईल। अमोल जाधव, सी 24 तास, मंचर।